लक्षात असू द्या की 6च्या नंतर पॅनल्टी आहे. चला मॅच आपण राजधानी सातारा या संघाला विनंती करू की आपण क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्यायचा आहे. चला फिल्डिंग लगेच सजवायची आहे. अंपायर्स अंपायर्स तुम्ही मॅच चालू करा. टी ब्रेक आपण मध्ये करू 3 षटकानंतर. अविनाश टेंबे मामा यांना विनंती आपण माईकशी संपर्क करा. मॅच आपण स्टार्ट करतोय. 6 षटकांचा सामना. षटक क्रमांक आपण पाहतो. पहिलं पाहायला मिळेल. गोलंदाज सूरज तयार होतात राजधानी सातारा या टीमच्या वतीनं आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ती पालघर संघाची उदय आणि भरत. सेकंडला उदय, नॉन सेकंडला भरत. दोन चेंडू पहिला चेंडू यावेळेस आपण पाहतोय क्वाड बिहाइंडच्या रूपानं फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागेल पालघर टीमला. फलंदाज आपण पाहतोय उदय. बॅक टू द पॅव्हिलियन.
IQ पहिला बॉलवरती मात्र आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हलकीशी कडा घेत बॉल मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. लेफ्ट हँडेड बासमन स्ट्राईकला येतात आणि पहिले षटक आपण पाहतो प्रगती पथामध्ये. सूरज चांगली गोलंदाजी करतात. लेफ्ट हँडेड बासमन समोर आहे आणि आता गोलंदाज सुद्धा लेफ्ट हँडेड आहे. लेफ्ट आर्म सीमर हा गोलंदाज आपण पाहतो ऊर्ध्व विकेटने सज्ज. स्लोवर पद्धतीचा बॉल, धीम्या गतीचा चेंडू, चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन आणि आता इथे या धावांवरती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतायत. ऑन साइडला वळवला क्षेत्ररक्षक सज्ज. डाऊन दी बॉल येत असताना एक साधा सोपा झेल त्या ठिकाणी टिपण्यात येईल. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल पालघर या संघाला. फलंदाज बाद. आगमन झालेलं आहे. या क्रीडांगणाचा संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे असते. टर्फमध्ये आपण जर पाहिलं तर कोणाला प्रवेश घ्यायचा असेल खेळण्यासाठी तर प्रज्वलशी कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता, संपर्क साधू शकता. आणि येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये एक धमाका तुम्हाला याच क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळणार आहे. 1,00,000 रुपयाचं पारितोषिक असणारी स्पर्धा लवकरच तुमच्या भेटीला येते. फक्त क्रीडांगण स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल असणार आहे. बाकीची उर्वरित रूपरेषा ही तुम्हाला बदलापूरमध्ये चर्चेचा विषय, बदलापूर वांगणीमध्ये. बॅटची आतली कडा यावेळेस आपण पाहतोय समोर खेळलेत. कवा पॉइंटला क्षेत्ररक्षक सज्ज. मिळते एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या जोरावरती अगदी आपण पाहिलं तर धाबत संख्या पुढे सरकती. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर सूरजचं पहिलं आहे आणि या पहिल्या षटकामध्ये तो वाखाणण्याजोगी षटक हाताळतोय. नेहमी आपण प्रत्येक मॅचमध्ये खाडेसर पाहिलंय या गोलंदाजाला त्याच्या उंचीचा फायदा जरूर होताना पाहायला मिळतो. आणि यावेळेस आणखीन एक झेल टिपण्याची संधी होती. आपण पाहतोय रक्षक थोडेसे दूर राहिले. प्रयत्न त्यांचे सुद्धा चांगले होते. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी पहिलं चालू आहे. धाव फलकावरती एक धाव फक्त धाव फलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यात. आमचे ऑफिशियल सर्व जे स्कोरर अपडेटर आहेत अत्यंत चांगली माहिती आम्हाला देतात. बड्डे बॉय प्रीतम मस्कर सध्या खुश आहेत. जसं जसं संध्याकाळचं क्लायमेट जवळ येईल तसं तसं आपल्याला एक मेजवानी मिळणार. ओव्हर द विकेट यावेळेस ऑन साइडला वड शॉट. जसं नाव कळलं प्रीतम मस्करचं तसा मात्र एक तडाके बंद षटकार पाहायला मिळाला. बॉल सीमा पार लॉंग गॉनला क्लिअर करणारा बिगिट षटकार. दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. शतरक्षक होते परंतु झेल ड्रॉप करण्यात आलेली आहे. थोडस चिंतेचं वातावरण कदाचित आपण पाहिलं कारण या चुका होणं अपेक्षित नाही. कॅचेस विन द मॅचेस. झेल त्या ठिकाणी ड्रॉप करण्यात आलेले. धावा सुद्धा मिळतील. बॅटिंग
करणारा संघ पालघर या संघाला. व्हाईट बॉल, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. नितीराज आणि वैभव यांचं सुद्धा कौतुक केलं जाईल, कारण एवढी मोठी स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाईज केल्या. कौतुक त्यांचा सुद्धा होईल. आणि या दरम्यान बॅटच्या टो एंडला लागून हा फटका पाहायला मिळाला. काय जबरदस्त फटका सजवण्याचा प्रयत्न होता आणि इथे अगदी आपण पाहतो उंचच उंच हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 3-3 शतरक्षक चेंडूला गॅदर करण्यासाठी एकत्र गोळा झाले, परंतु इथे आपण पाहिलं तर या सिंगल धाब्याला मात्र रोखू शकला नाहीयेत. समोर खेळायचं होतं, संपर्क व्यवस्थित जुळून आला नाहीये. तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर हा डॉट बॉल म्हणावा लागेल. आणि दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धाबत संख्या फलकावरती 10-10. क्रिकेटची देवता सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक, एक मॅजिक फिगर. आणि याच दरम्यान देखील सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. सातत्याने डॉट डॉट. आणि 6 षटकांमध्ये तुम्ही जितके डॉट पर्सेंटेज वाढवाल तितकं तुम्हाला या ठिकाणी कमी धाबा पाहायला मिळतात, जेणेकरून तसा प्रयत्न आता गोलंदाजी करणारा संघ. डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. आणि 10 धाबा फलकावरती आहेत. आणि 2 विकेटच्या मोबदल्यात 2 षटकांमध्ये 10 धाबा, म्हणजे सरासरी कुठेतरी कमी पाहायला मिळते. संध्याकाळी जसे हळूहळू थंडगार वातावरण आपण पाहतो, विंटर सीझनमध्ये डू फॅक्टर ऑन असो, जेव्हा काल देखील आपण काही बऱ्याच मॅचेस पाहिल्या, भरपूर ड्यू आपल्याला पाहायला मिळाला क्रीडानगरीमध्ये. आणि त्याचा नक्कीच फटका हा फलंदाजांना बसला. तिसरं षटक सूरजला पुन्हा एकदा 5 रन करण्यात आलंय. कॉट बिहाइंड, आणखीन एक झेल या ठिकाणी टिपण्यात आलेली आहे. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. आणि आता या मॅचचा पूर्णपणे सुपडा साफ करण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजी करत असताना. गोलंदाज सूरज काय कमालीचं षटक हाताळतोय. आउट. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणि आता कदाचित आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा टी ब्रेक होतोय. काही खेळाडू आणि आमची ऑफिशियल टीम सुद्धा चहाचा आनंद घेते. संध्याकाळचं वातावरण आणि चहा नाही तर कोणती मजा नाही आहे. आणि आता तोच प्रयत्न आयोजकांचा होतोय. ओव्हर द विकेट, राऊंड विकेट, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. आणि अत्यंत सुंदर गोलंदाजी करतात. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. तोपर्यंत मिळते सिंगल धाव. आणि या सिंगलच्या जोरावरती 11-12 धावा फलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यात.
आमचे गणेश सुद्धा चांगले ऑफिशियल ऑनलाईन स्कोरर आहेत. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 12 धावा फलकावरती आहेत. डॉट आला. सूरज गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी चांगला फटका खेचलाय. लॉंग ऑफला वड कॅच. आणखीन एक धक्का लागेल. फलंदाज बाद. सूरज आहेत. ओ सॉफ्ट हँड आहे. अगदी आपण पाहतोय सन्मान देण्याचा प्रयत्न होता बॅकलिफ्टला खाली ठेवत असताना आणि कदाचित हा चेंडू सुद्धा डॉट पाहायला मिळाला. आणि आता 3 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. 3 षटकांमध्ये टीमची टोटल 4ची सरासरी खाडेसर 12 धावा या धावफलकामध्ये आहेत. कारण 4 विकेट्स लवकर गमावले. टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळल्यानंतर आलेला दबाव आता स्पष्ट जाणवत आहे तो बॅटिंग करत असताना पालघर संघावरती. ओ यावेळेस जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. समोर स्क्वार कट करण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी हा डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी करतायत आता गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी ज्याचा वापर 4थ्या षटकामध्ये करण्यात आलेला आहे. दीपू कुमार सिंग. वाईट बॉल. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने टीमची टोटल स्कोर कार्डवरती एक्स्ट्रा रन्सने पुढे सरकते. ओ यावेळेस सुद्धा चांगली लाईन लेन हे आपल्याला पाहायला मिळते. धाबा या ठिकाणी होत नाही आहेत. मी तर म्हणेन आता संघर्ष करावा लागतो. स्ट्रगल करावा लागतो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू घरंगळत राहिला. शॉर्ट स्क्वेअर लागला तोपर्यंत मिळती एक सिंगल धाव. एकापेक्षा जास्त मिळणार नाही. आणि या सिंगलच्या जोरावरती 14 वरती पोहोचला तो संघ पालघर संघ. 2 संघ बलाढ्य आहेत. पालघर आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ अर्थातच राजधानी सातारा. काही क्रिकेट रसिकांनी भाकीत केले की राजधानी सातारा आणि कदाचित मुंबई ठाणे टायगर्स या 2 टीममध्ये तर मेगा फायनल होणार नाही ना असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. परंतु यशो कमांडो सारखा संघ सुद्धा एक बलाढ्य बलशाली संघ आहे. तो नक्की फाईट देऊ शकतो मुंबई ठाणे टायगर्स या संघाला. ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. यावेळेस आपण पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु ऑन साईडला खेळून काढलेला आहे. एक सिंगल आणि ऑफिशियल आमचे प्रशांत सूर्यराव सर आणि कुणाल भोईर सर ज्यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी या संपूर्ण स्पर्धेची. तसेच आमचे अविनाश मामा टेंबे सर यांना सुद्धा तुम्ही पाहू शकता. ऑफिशियल तिसरा पंचांच्या भूमिकेत सुद्धा चांगली
कामगिरी आज 2 दिवस आपण या ठिकाणी पाहतोय. ऑन साइडला चेंडूला उचलला शतरक्ष वेगाने जज करतायत, परंतु शेवटच्या क्षणाला मी तर म्हणेन कदाचित हे जाळं फाटकं निघालं आणि चेंडू जमिनीवरती दान होतोय. अगदी आपण पाहिलं तर या 2 धावा सहज जलद गतीने मिळतात. बॅटिंग करत असताना पालघर लाईट्स या संघाला 18 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं प्रगतीपथावरती आहे. शेवटचा अंतिम बॉल 4 षटकाचे 6 षटकाची लढत आपण पाहणार आहोत. 4थं षटक हे मार्गस्थ आहे. 4th ओव्हर इन अ प्रोग्रेस. यावेळेस का बसला वॉट अ शॉट. खडे खडे स्ट्रोक पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला चिरत फाडत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बँकर्स प्रीमियर लीग 2024 हा जबरदस्त नेत्रदीपक चौका. आणि सनी देओलचा हा चित्रपट आहे. काही क्षणात असं वाटलं की आपण पुन्हा एकदा गदर चित्रपटाची पुनरावृत्ती या ठिकाणी पाहायला मिळते की काय. अत्यंत सुंदर संगीत, मग हिंदी असेल मराठी असेल असं, कारण क्रिकेटला संगीताची जोड असली ना का एक वेगळीच मजा आपल्याला या क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळते, ऐकायला मिळते. आणि तशी या ठिकाणी सुविधा सुद्धा करण्यात आलेली आहे आयोजकांच्या वतीनं. हॅट्स ऑफ बँक ऑफ महाराष्ट्र ठाणे झोनच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने हे संपूर्ण श्रेय नितीराज आणि वैभव या A1 जोडीला जात आहे, कारण त्यांच्या माध्यमातून इतकी मोठी स्पर्धा 2 दिवस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. सर्व कर्मचाऱ्यांचा अगदी आपण पाहिलं तर एक विरंगुळा म्हणून आपण या स्पर्धेकडे पाहतोय. ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज होत आहेत. ऑन साइडला वळवलाय, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक सज्ज आहे, परंतु मिळेल तिथे एकच धाव. सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागेल आणि या एका धावेने टीमची टोटल अद्यापर्यंत आपण जर पाहिली तर हळूहळू का होईना अगदी आपण पाहतो थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनता है सागर. आणि यावेळेस या दरम्यान 23 धावा धाव फलकावरती आहेत. 23 लॉस ऑफ 4 विकेट्स. ऑन साइडला इथे मात्र झेल टिपण्यात आलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल. 5वा गडी गारद होतोय यावेळेस पालघर टीमचा. SIDOUT फलंदाज होतात. आणि आता जबाबदारी या ठिकाणी घ्यावी लागेल एखाद्या खेळाडूला. या डावाची जबाबदारी पण खूप परीक्षा घेते. जो निभावतो त्यालाच जास्त त्रास होतो असं म्हटलं जातं. आणि आता मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो ती परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आणि ती जबाबदारी सुद्धा घ्यावी लागणार आहे या मॅचमध्ये. 23 लॉस ऑफ 5 विकेट्स. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 5वं षटक 5th ओव्हर इन अ प्रोग्रेस हे प्रगती पथावरती आहे. लेफ्ट हँडर बॅट्समन स्ट्राईक एंडला आहे आणि गोलंदाज आपण पाहतोय दिग्विजय. यावेळेस डॉट बॉल. पुढे एकदा आपण पाहतोय चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत. या षटकाचा विचार केला तर थोडीशी कमी धावसंख्या पाहायला मिळते. डॉट पर्सेंटेज जास्त आहेत. आणखीन एक डॉट बॉल. दोन डॉट चेंडू पाहायला मिळाले. आणि आता ऑन साइडला आपण पाहतोय चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक सज्ज होते, परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर जास्त उसळी मिळाली आणि तिथे या धावा मिळाल्या एकंदरीत 4.
5 षटकांचा सामना या ठिकाणी संपन्न झाला आणि 27 धावा अवघ्या या धाव फलकावरती आहेत. यावेळी चांगला फटका उचललाय बॉलला आणि लॉंग गॉफला चिडिया छिप गई खेत में. फलंदाज बाद. मागे एक सिंगल धाव मिळते आणि 27 धावा धाव फलकावरती आहेत आणि शेवटचं षटक हे मार्गस आहे. स्लॉग और डी टोरचं षटक आहे. गोलंदाज दीपू कुमार सिंगला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. ऑन साईडला पाठबत्ती चेंडू आदळला परंतु यावेळेस एक धाव या दरम्यान मिळेल कारण लेग बी पर विकेट ही ग्राह्य धरली जात नाही आहे आणि या अनुषंगाने मात्र धावा या लेग बायच्या रूपाने जरूर मिळतात. एक्स्ट्रा एक धावा धाव फलकावरती आहेत 29-29 शेवटचे अंतिम स्टील 2 टू गो. ओ यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा बॉल मागे चाललाय. एक धाव मिळेल. शेवटचा अंतिम बॉल या डाबातील आणि आता आजच्या दिवसामधील एक छोटं टार्गेट या मॅच मध्ये बनवण्यात आलेलं आहे आणि 30 धावा धाव फलकावरती 31 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. 6 षटक आणि 31 धावा एक सोपं साधं आव्हान या ठिकाणी आपण पाहतो. 36 बॉल मध्ये बनवायचे 30 धावा म्हणजे प्रतिस्पर्धी संघ आता मात्र अगदी आपण पाहतोय सहजतेने ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या या ऑफिशियल ज्यांचा आता मात्र या इनिंगमध्ये टी ब्रेक होणार आहे. तत्पूर्वी जाऊया डीजे बाबूकडे.
मध्ये सज्ज झाली आहे. गोलंदाज तयार. पहिला चेंडू राईट मोर द विकेट. पहिला चेंडू फुल टॉस हलक्या हाताने फ्लिक करतायत. सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे त्या ठिकाणी केवळ एकेरी धावेल. एका धावेच्या मदतीनं श्री गणेशा आणि ओमकार आणि हरिदास ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विजयासाठी 31 धावांचं लक्ष आणि या 31 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मिस्टर हरिदास आणि ओमकार ही जोडी मैदानावरती. संघर्ष करावा लागेल कारण संध्याकाळचं सत्र आहे. धावा बनवताना मेहनत करावी लागेल. यावेळेस मेहनत करत असताना मैदानाच्या आतमध्ये पॉइंटवरती अगदी सीमारेषेपर्यंत जाईपर्यंत धडपड पाहायला मिळाली. चेंडूला अडवलं मात्र या दरम्यान 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावा येतील. धावफलकाला जोडल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 3 या धावसंख्येवरती. बिनबाद 3 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज गोलंदाजी करत असताना समरला आपण पाहताय. जबरदस्त मॅच सेमीफायनल नंबर 1 चा हा थरार मैदानाच्या आतमध्ये पेश होतोय. एका बाजूनं राजधानी सातारा पडत लढत धडपडत मेहनत करत अगदी सेमीफायनल पर्यंत धडक मारली आहे आणि या मॅच मध्ये जर आपण पाहत असाल तर नक्कीच फ्रंट फूट वरती येऊन खेळतायत. 31 धावांचं टार्गेट आहे. समरचा हा चेंडू यावेळेस आघात करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपला जाईल. संघर्ष होईल हे सांगत असताना हा गडी टिपतायत. पहिला फलंदाज माघारी परतेल. राजधानी सातारा संघाचा बॅट्समन हरिदासचा खेळ संपला. परततोय. पहिला गडी बाद होतोय. हरिदासच्या रूपानं लागलेला हा पहिला धक्का टीम राजधानी सातारा या संघाला. सातारा विपक्ष पालघर अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. सेमीफायनल नंबर 1 चा थरार. मॅच अजून जिवंत आहे. मॅच अजून चालू आहे. निश्चितच दोनही संघासाठी सामना ऑन आहे. संध्याकाळचं सत्र ड्यू फॅक्टर हळूहळू आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये धावा बनवणं अवघड होताना पाहायला मिळत असतं. या मैदानाचा इतिहास आपण पाहत असाल तर दिवसा जितक्या जास्त धावा होतात तितक्या जास्त धावा आपल्याला संध्याकाळच्या सत्रात किंवा फ्लडलाईट मध्ये पाहायला मिळत नसतात. असा निश्चितच अंदाज आपण पाहत आहे. निश्चितच अशा पद्धतीची परिस्थिती आपण मैदानावरती बऱ्याचदा पाहिली आहे. आज या मॅच मध्ये 31 धावांचं टार्गेट आहे. मात्र सेमीफायनलचा प्रेशर सुद्धा असणार आहे. 31 धावा बनवाव्या लागतात. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. कोण कधी जिंकेल हे सांगणं कठीण आहे. याच मैदानाचा इतिहास आहे. 6 चेंडू आणि एका धावेची गरज असताना स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये 1 धाव सुद्धा मित्रांनो झाली नव्हती. असा या मैदानाचा इतिहास आहे. लढा खेळत राहा. निश्चितच मैदानावरती आपण पाहत आहे लढा देत असताना गोलंदाज गोलंदाजी करतोय. समर जबरदस्त कामगिरी करत असताना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. धावफलकावरती 4 धावा 1 गडी बाद. बॅटिंग करत असताना ओमकार आणि त्याला साथ देण्यासाठी मनीष मैदानावरती. मनीष आणि ओमकारनं आज इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. छोटे छोटे सुंदर कॅमिओ त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. या मॅच मध्ये सुद्धा जबाबदारी वाढली आहे. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. कव्हरला फिल्डर आहे. चेंडूला पकडतोय. एक सिंगल धाव यावेळेस पाहायला मिळते. 31 धावा बनवायच्या आहेत. 31 पर्यंत पोहोचायचंय. 31 टू विन. बॅटिंग करत असताना राजधानी षटक पहिलं या ठिकाणी संपलंय. धावफलकावरती आहेत 5 धावा 1 गडी बाद. सीमारेषेच्या दिशेनं जाता जाता त्या ठिकाणी फिल्डर थोडीशी अडखळतायत. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मित्रांनो सेमीफायनलची मॅच आहे. मैदानावरती करो या मरो. जिंकू किंवा मरू. लीग स्टेज संपली आहे. मॅच जिंकायची आहे.
अभी नाही तो कभी नाही. यावेळेस फटका चांगला आहे. ओमकारच्या बॅटमधनं सूर घुमताना पाहायला मिळत आहेत. ओमकारची बॅट तळपतीये. चेंडू निघून गेला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. चौका. आणि या वातावरणामध्ये संगीताची मेजवानी डीजे बाबू. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. सर्व खेळाडूंचं मनोरंजन, सर्व ऑफिशियलचं मनोरंजन, सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन, चौफेर मनोरंजन आजच्या या संडेला, सुपर संडेला आपण पाहताय. संध्याकाळचं वातावरण मनमोहक वातावरण आहे. निश्चितच चारही बाजूला आपण पाहाल तर हिरवीगार झाडी आपल्याला पाहायला मिळेल आणि या निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल. यावेळेस पहा खेळतायत ऑन साइडला शॉर्ट मिड विकेट वरती चेंडू ट्रॅव्हल होतो. एक सिंगल धाव सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती. एक गडी बाद झाल्यानंतर मात्र ओमकारनं थोडंसं सिरियसली घेतलं या मॅचला. त्याला माहिती आहे 31 धावांपर्यंत पोहोचायचं असेल तर संघर्ष नक्कीच करावा लागू शकतो. या अगोदर मॅच आपण पाहिली असेल तर बऱ्याच वेळा संघ हरता हरता मैदानामध्ये सेमीफायनल पर्यंत धडक मारली आहे टीम राजधानी सातारा या संघानं आणि त्याचा फायदा आम्हाला उचलायचा आहे. मैदानावरती निश्चितच दूरवरनं आलोय. विजय मिळवायचा आहे, जिंकून जायचं या अनुषंगाने खेळतायत. त्यावेळेस चांगला चेंडू बॅट फिरवतायत. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. 16 धावा धावफलकावर. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं संपलंय. 8.00 ची सरासरी. 16 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. डीजे षटकांची मॅच आहे. 31 धावांचं टार्गेट. जवळजवळ अर्धा रस्ता पार झालाय. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आणि बनवायच्या आहेत त्या 15 धावा. 24 चेंडू 15 धावा. मैदानावरती किती लवकर बनवल्या जातील, किती आत्मविश्वासानं चेस केलं जाईल हे आपल्याला पाहायचं आहे. ओमकार कॉन्फिडंट फलंदाज. आजचा दिवस ज्यानं गाजवलाय, आजचा दिवस भरपूर आत्मविश्वास कमावलाय, या मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडली आहे. अशा पद्धतीनं नक्कीच खेळत असताना या मॅच मध्ये त्याला माहिती आहे अतिघाई संकटात नाही, शांत डोक्यानं खेळतोय. थेंबे थेंबे तळे साचे. निश्चितच बँकर्स आहेत, त्यांना माहिती आहे पब्लिकला बरोबर सल्ला देत असतात. 1-1 रुपया साठवा, खात्यामध्ये जमा करा, बँक बॅलन्स वाढवा. अशा पद्धतीनं नक्कीच 1-1 धावेच्या माध्यमातून बँक बॅलन्स आपला वाढवत असताना, 1-1 धावेनं डाव सावरत असताना, 1-1 धावेनं डावाला आकार देत असताना निश्चितच बॅटिंग करतायत बॅट्समन आपण पाहताय. एका बाजूनं ओमकार तर दुसऱ्या बाजूनं अनुभवी मनेश बॅटिंग करताना आपण पाहू शकाल. गोलंदाज समर वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक. राईट आर्म ओव्हर द विकेटनं यावेळेस फटका चांगला खेचलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहे सीमारेषेवरती. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. पकडलं, फेकलं. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल, धावफलकाला जोडली जाईल. या एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती आपण पाहाल तर 19 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 12 धावा बनवाव्या लागतील. 31 धावांचं टार्गेट. या टार्गेटचा पाठलाग या ठिकाणी सुंदररित्या चालू आहे. या वेळेस पहा दिशा पाहिली, निश्चितच अभ्यास केला, गुणवत्ता पाहिली. प्रशांत सूर्यराव सर आमच्याकडे वळतायत, सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून करत असताना निश्चितच जबरदस्त ऑफिशियल कामगिरी आजच्या पूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रशांतजी सूर्यराव सर, त्याचबरोबर आमचे भोईर सर साथ देत असताना आमचे टेबे सर आणि या सर्व ऑफिशियल टीमचा आपण मनपूर्वक हार्दिक कौतुक करूया. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आणि सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना पाहायला मिळतोय. आता मात्र सूर सापडलाय. अशाच पद्धतीने चेंडू टाकावे लागतील, विकेट्स घ्याव्या लागतील. अशा प्रकारच्या लो स्कोरिंग मॅचेस ज्यावेळेस जिंकायच्या असतात त्यावेळेला विकेट्स तुम्ही जितक्या कॅरी कराल तितकं तुमच्यासाठी चांगलं असतं. पहिली विकेट अगदी लवकर घेतली होती, त्यानंतर जर टप्प्याटप्प्याने विकेट्स येत गेल्या असत्या तर मात्र मॅचमध्ये कमबॅक झालं असतं. पालघर संघाला अजूनही वेळ गेलेली नाहीये, संधी आहे, पुन्हा एकदा संधी निर्माण केली आहे, मात्र चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा.
एका फटक्यापासून दूर आहेत. यावेळेस फटका खेचलाय, चेंडू हवेत. पुन्हा एकदा निर्जन स्थळावरती चेंडू ड्रॉप होतोय. 2 धावा कंप्लीट. 2 धावांची मदत येईल धावफलकाला करतायत आणि या 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड 26 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं. तिसरं षटक या ठिकाणी सांगता होतीये. 3 षटकांची या समाप्तीनंतर धावफलकावरती 1 गडी बाद. 26 धावा राजधानी सातारा. विजयाच्या नजदीक जात असताना राजधानी सातारा संघ विजयाचा झेंडा काढण्याच्या तयारीत. षटक 4 ला सुरुवात. चिराग पहिला चेंडूवरती हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती चेंडू आला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. निर्जन स्थळावरती चेंडू ड्रॉप होतोय. गोलंदाज चिराग. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन ओमकार. इम्प्रेसिव्ह बॅटिंग. 26 धावा धावफलकावर. अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. यावेळेस पहा, सुंदर चेंडू होता. मिस टायमिंग स्ट्रोक. मात्र आज दैव बलवत्तर आहेत ओमकारचे. भरपूर नशिबाची साथ सुद्धा त्याला मिळाली. भरपूर चांगलं क्रिकेट मैदानावरती पेश करत असताना बॅट्समन ओमकारला आपण पाहिलं. साथ देताना समोरून मनीष अनुभवाचा वापर करतायत. निश्चितच माहिती आहे. एकेरी धावेनं डाव बनतोय, डाव सावरतोय. मोठ्या फटक्यांची गरज नाहीये, माहिती आहे. निश्चितच अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर एक शांत संयमी खेळ मैदानावरती पेश केलाय आणि आता मात्र मॅच फिनिश करण्याची घाई त्यांना लागली आहे. 27 धावा धावफलकावरती आहेत. एक चौकाराच्या मदतीने जर डाव फिनिश करायचा असेल तर एक चौकार ठोकावा लागेल. 31 धावांची गरज आहे विजयासाठी. 27 ऑलरेडी ऑन द बोर्ड. विजयी चौकार येईल का? अँड डेफिनेटली ठोकलाय हा विजयी चौकार. राजधानी सातारा विनर.